नमस्कार, मी नेहा जोशी. माझ्या मनम ध्यानम या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज पण मी तुमच्यासाठी एक अतिशय इंटरेस्टिंग असा कोर्स घेऊन आलेली आहे. तुमच्या आयुष्यात विनाकारण अडथळे येत आहेत का? घरात नेहमी चिडचिड किंवा तणाव जाणवतो का? कधी कधी आपण खूप प्रयत्न करतो पण नशिबाची साथ मिळत नाहीये किंवा लोकांची वाईट नजर आपल्याला प्रगती करण्यापासून थांबवतीये. असे विचार सारखे तुमच्या मनात येतात का? किंवा असं होतं का की म्हणजे तुमचं सगळं ठीक चाललेलं असतं पण अचानक मन खट्टू होतं, कुणाच्या तरी नजरेनं, कुणाच्या तरी शब्दांनी किंवा कुठल्या तरी अदृश्य शक्तीने तुम्ही थकून जाता सारखे, असं तुम्हाला वाटतं? मग अर्थातच अशा वेळी मनात येतच की ही फक्त आपल्या मनाची अवस्था आहे अशी, का अजून काही याच्यामध्ये आहे? कारण काहीही असो, पण ती जाणवणारी निगेटिव्हिटी आपल्याला जी असते ती मात्र एकदमच खरी असते. सो जर तुम्हाला तुमच्या सभोवतालची सकारात्मकता टिकवून ठेवायची असेल आणि स्वतःला इव्हिल आय किंवा नकारात्मक शक्तींपासून सुरक्षित ठेवायचा असेल तर आजचा हा कोर्स खास तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला जर नेहमी अस्वस्थता, रेस्टलेसनेस किंवा थकवा वाटत असेल आणि घरात सतत वादविवाद, भांडणं होत असतील आणि तुम्ही खूप सेन्सिटिव्ह आहात आणि इतरांच्या बोलण्याचा खूप त्रास करून घेता किंवा आपल्या व्यवसायात किंवा प्रगतीमध्ये सतत अडथळे येतात असं तुम्हाला वाटतं, कुणाची तरी नजर लागली सारखी असं वाटत असेल, तुम्हाला मनात तुमच्या किंवा घरामध्ये, ऑफिसमध्ये, शॉपमध्ये, व्यवसायाच्या ठिकाणी खूप निगेटिव्हिटी फील होतीये का? तुमच्या घराची एनर्जी पॉझिटिव्ह करायची असेल आणि ही पॉझिटिव्ह एनर्जी प्रोटेक्ट करायची असेल तर मग हा कोर्स अगदी नक्की बघाच. आता सगळ्यात पहिलं म्हणजे मी मगासपासून सारखी एनर्जी असं म्हणतीये, तर ही एनर्जी म्हणजे काय त्याचं आपण पहिलं बेसिक अंडरस्टँडिंग करून घेऊया. सो प्रत्येक माणसाभोवती एक ऑरा म्हणजे ऊर्जेचं कवच असतं, हे तर आपल्याला माहिती आहे. हा ऑरा म्हणजे नक्की काय हे डिटेलमध्ये जाणून घेण्यासाठी माझा याच चॅनलवरचा सप्तचक्रांचा व्हिडिओ जरूर बघा. सो आपला हा जो ऑरा असतो तो आपल्याला सारखा प्रोटेक्ट करत असतो निगेटिव्ह एनर्जीपासून. पण निगेटिव्ह लोकांशी इंटरॅक्ट केल्यावरती किंवा स्ट्रेसमुळे, तणावामुळे हा आपला ऑरा वीक होऊ शकतो, कमजोर होऊ शकतो आणि मग अर्थातच त्याचा शारीरिक आणि मानसिक इफेक्ट, निगेटिव्ह इफेक्ट आपल्याला जाणवतो, आपल्यावरती होतो. जसं मोबाईलचं कव्हर तुटलं तर फोन वल्नरेबल होतो ना, तसंच ऑरा कमजोर झाला आपला तर आपण इमोशनली डिस्टर्ब होतो, बाहेरच्या निगेटिव्ह एनर्जीज आपल्याला अफेक्ट करू शकतात. त्याचप्रमाणे जर का आपला हा ऑरा इंटॅक्ट असेल तर आपली एनर्जी पण बॅलन्स्ड राहते नेहमी आणि आपल्याला जर का आनंदी, उत्साही वाटत असेल, सतत एनर्जेटिक वाटत असेल तरच मग आयुष्यामध्ये गंमत येते, बरोबर ना? सो आपली एनर्जी हीच आपली खरी संपत्ती आहे आणि खऱ्या अर्थानं आयुष्य जगायचं असेल तर आपली आणि आपल्या आजूबाजूची सभोवतालची ऊर्जा ही नेहमी पॉझिटिव्ह असणं खूप गरजेचं आहे, हे आता तुमच्या लक्षात आलंच असेल. सो आज मी आपल्या ऑराचं प्रोटेक्शन कसं करायचं, आपल्या ऊर्जेचं रक्षण कसं करायचं, मत्सर करणाऱ्या जेलस लोकांपासून आपला बचाव कसा करायचा, सायकिक अटॅक आणि इतरांच्या नकारात्मक विचारांपासून आपल्याला दूर कसं ठेवायचं, आध्यात्मिक प्रगतीसाठी आपल्या नकारात्मक विचारांना कसं दूर ठेवायचं, ब्लॅक जादू म्हणजे काळी जादू म्हणजेच ब्लॅक मॅजिक पासून दूर कसं राहायचं, भावनिकदृष्ट्या खंबीर कसं व्हायचं, तुमचे कुठलेही रिलेशनशिप्स कसे प्रोटेक्ट करायचे, आपल्या घरातल्या आणि ऑफिसच्या एनर्जीला कसं पॉझिटिव्ह ठेवायचं, घरामध्ये सुख शांती, आपल्या वास्तूचं रक्षण कसं करायचं, हे सगळं तुम्हाला सांगणार आहे. आणि यासाठी मी खूप सोपे प्रॅक्टिकल, सहज करता येण्याजोगे उपाय सांगणार आहे. सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ अगदी नक्की बघाच. यातले काही उपाय कदाचित तुम्हाला माहिती असतीलही पण ते का करायचे हे नक्की माहिती नसेल. त्यासाठी आणि खूप वेगळे, तुम्ही कधीही न ऐकलेले पण एकदम सिंपल असे उपाय पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते का आणि कसे काम करतात हे सांगणार आहे. सो अर्थात शेवटपर्यंत हा व्हिडिओ अगदी नक्की बघा. सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या स्वतःची एनर्जी प्रोटेक्ट कशी करायची, ऑरा शिल्डिंग कसं करायचं आपलं, हे मी सांगणार आहे. काय करायचं त्यासाठी आणि ते का करायचं अँड हाऊ इट वर्क्स हे पण सांगणार आहे. सो आपला ऑरा प्रोटेक्ट करण्यासाठी आपण आपल्या ऑरामधली जी मुख्य 7 चक्र आहेत ती वेगवेगळ्या उपायांनी बॅलन्स म्हणजे संतुलित ठेवली पाहिजेत कायम. त्यासाठी मेडिटेशन बेस्ट. या चॅनलवरती मी सप्तचक्र बॅलन्स करण्याचं मेडिटेशन ऑलरेडी पोस्ट केलेलं आहे.
तसंच पेंड्युलम डाउजिंगनी पण सप्तचक्र बॅलन्स करण्याचा व्हिडिओ पण पोस्ट केलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघून तुमचे सप्तचक्र अगदी इझिली बॅलन्स करू शकता, संतुलित करू शकता. याशिवाय हा उपाय कदाचित तुम्हाला माहिती असेल, मिठाच्या पाण्याने स्नान, म्हणजे रोज रात्री घरी आल्यानंतर कामावरून वगैरे ऑफिसमधून पाण्यात थोडं खडे मीठ म्हणजे रॉक सॉल्ट टाकून जर का आंघोळ केली तर शरीराभोवतालची नकारात्मक ऊर्जा निघून जाते. का असं होतं? तर मिठामध्ये काही नैसर्गिक गुणधर्म असतात. मीठ आपल्या त्वचेला डिटॉक्स इफेक्ट देतं, त्यामुळे आपले मसल रिलॅक्स होतात, मसल टेन्शन कमी होतं. अर्थातच आपल्या बॉडीला रिलॅक्स वाटतं, त्यामुळे फिजिकली आपल्याला हलकं रिलॅक्स वाटतं आणि त्यामुळे अर्थातच मन सुद्धा आपलं शांत होतं. आध्यात्मिक दृष्ट्या जर का आपण ह्याच्याबद्दल बघायला गेलो तर काही लोक असं मानतात की मीठ हे आपल्या ऑरामधली निगेटिव्ह एनर्जी किंवा हेवीनेस जो आलेला असतो तो ॲब्झॉर्ब करतं. म्हणजेच सॉल्ट वॉटर बाथ आपला ऑरा क्लीन करतं, अनवॉन्टेड एनर्जी रिमूव्ह करतं आणि आपल्याला प्रोटेक्शन देतं असं मानलं जातं. त्याचबरोबर सॉल्ट वॉटर बाथ घेताना जर का तुम्ही इंटेन्शन ठेवून आंघोळ केली किंवा तुमच्या मनामध्ये असे विचार येत असतील की माझी निगेटिव्ह एनर्जी या सॉल्ट वॉटर बाथमुळे दूर होते आहे, तर त्याचा इफेक्ट कितीतरी जास्त पटीत जाणवतो. अजून एक खूप इफेक्टिव्ह उपाय म्हणजे व्हाईट लाईट मेडिटेशन. सो काय करायचं? डोळे मिटून कल्पना करा की एक दैवी पांढरा प्रकाश तुमच्या शरीराभोवती एक सुरक्षित कवच तयार करतोय आणि हे कवच तुम्हाला कुठल्याही बाह्य निगेटिव्ह ऊर्जेपासून वाचवतंय. यानं तुमचा ऑरा शिल्ड होतो, म्हणजेच ऊर्जेचं कवच मजबूत होतं. अर्थातच त्यामुळे बाहेरच्या निगेटिव्ह एनर्जीपासून आपला बचाव होतो, आपलं संरक्षण होतं. हे तुम्ही रोज सकाळी 2 मिनिटं करू शकता. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नजर किंवा दृष्ट लागणं ही एक अत्यंत प्राचीन आणि खोलवर रुजलेली अशी संकल्पना आहे. याला शास्त्रीय परिभाषेमध्ये आपण म्हणू शकतो की नकारात्मक ऊर्जेचं प्रक्षेपण म्हणजे निगेटिव्ह एनर्जी प्रोजेक्शन. सो आता नजर लागणं म्हणजे दृष्ट लागणं म्हणजे नक्की काय? तर जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा त्याच्या वस्तूंकडे किंवा त्याच्या यशाकडे अतिशय कौतुकाने किंवा मोहानी किंवा मत्सराने म्हणजे आउट ऑफ जेलसी पाहते, तेव्हा तिच्या डोळ्यातनं एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा बाहेर पडते. जर ही ऊर्जा नकारात्मक असेल तर समोरच्या व्यक्तीच्या ऊर्जा वलयाला म्हणजेच ऑराला धक्का पोचतो, ज्याला आपण नजर लागणं असं म्हणतो. सो नजर कुणाला आणि कशी लागते? तर सगळ्यात आधी लहान मुलं आणि गरोदर स्त्रिया ज्या असतात त्यांची ऊर्जा खूप कोमल असते, नाजूक असते, संवेदनशील असते, सेन्सिटिव्ह असते, त्यामुळे त्यांना नजर लवकर लागते असं आपण मानतो. जेव्हा तुम्ही खूप आनंदी असता किंवा एखादं मोठं यश मिळवता किंवा अगदी छान कपडे जरी घातले असतील तरी सुद्धा नजर लागू शकते असं पण आपल्याला वाटतं. आता नजर लागली असेल तर त्याची सिम्पटम्स काय दिसतात, लक्षणं? म्हणजे कदाचित दृष्ट लागली आहे असं आपण कधी म्हणतो, तर नजर लागल्यानंतर व्यक्तीला काही गोष्टी जाणवायला लागतात, जसं विनाकारण थकवा किंवा अस्वस्थता वाटणं, कामात अचानक अडथळे येणं किंवा लहान मुलांचं सतत रडणं किंवा जेवण न करणं किंवा डोकेदुखी किंवा अन्नावरची वासना उडणं. सो आता नजर लागूच नये यासाठी आणि लागली जर का तर ती नजर उतरवायची कशी, त्या प्रोटेक्शनसाठी आपण काय करू शकतो आणि त्यानं नेमकं काय होतं हे बघूया. सो भारतीय परंपरेमध्ये नजर उतरवण्याचे अनेक प्रकार आहेत, हे तुम्हाला माहितीच असेल, ज्याचा उद्देश ती नकारात्मक ऊर्जा काढून टाकणं किंवा ती आपल्यापर्यंत येऊ न देणं हा असतो. सो सगळे कॉमन प्रकार मी डिस्कस करत नाही. काळा टिळा आपण लहान मुलांच्या कानामागे किंवा कपाळावरती लावतो, जेणेकरून समोरच्याची नजर त्या डागावरती पडते आणि ती विचलित होते आणि त्या मुलाला वाईट नजर लागत नाही. काळा धागा मनगटावरती किंवा पायाला काळा धागा बांधणं हा एक खूप जुना पण खूप प्रभावी असा उपाय आहे. आता हा काळा धागा जो असतो तो आपला ऑरा प्रोटेक्ट करतो असं आपण का मानतो, म्हणजे आपल्याला नजर लागत नाही त्यामुळे असं आपण का मानतो? तर भारतीय संस्कृतीमध्ये काळा रंग हा नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो असा विश्वास आहे. काळा रंग निगेटिव्ह व्हायब्रेशन शोषून घेतो आणि न्यूट्रल करतो असं आपण मानतो. आता याचा सायकोलॉजिकल इफेक्ट म्हणजे आपल्या मनावरती नक्की काय परिणाम होतो? जेव्हा तुम्ही काळा धागा बांधता तेव्हा सायकोलॉजिकली काय होतं, तर तुम्हाला सेफ आणि प्रोटेक्टेड वाटतं, कॉन्फिडन्स वाटतो, आपण प्रोटेक्टेड आहोत कायम हा बिलीफ तुमच्या मनाला स्ट्रॉंग बनवतो.
आणि तसंच जर का तुम्ही हा काळा धागा बांधताना इंटेन्शन ठेवलं की मी प्रोटेक्टेड आहे, तर त्याचा इफेक्ट कितीतरी पटीत जास्त जाणवतो. कारण इंटेन्शन आणि बिलीफ हे दोन्ही मिक्स झालं की इम्पॅक्ट खूप स्ट्रॉंग होतो. पुढचा उपाय आहे तुरटीचा. तुरटी त्या व्यक्तीवरून ज्याला नजर लागले त्याच्यावरून 7 वेळा वगैरे फिरवून ती अग्नीत जाळायची, त्यामुळे नजर दोष दूर होतो असं आपण मानतो. सो काय असतं, तुरटीमध्ये निसर्गतःच शुद्धीकरण म्हणजे क्लिन्झिंगचे आणि ॲब्झॉर्प्शनचे म्हणजे शोषणाचे गुणधर्म असतात. म्हणून तुरटी नकारात्मक ऊर्जा किंवा हेवीनेस ॲब्झॉर्ब करते. या विश्वासामुळे हा उपाय केल्यानंतर सायकोलॉजिकली आपल्यावरती काय इफेक्ट होतो, तर तुरटीनी दृष्ट काढल्यानंतर अर्थातच हलकं वाटतं, भीती कमी होते, माइंड रिलॅक्स होतं. त्यामुळे मी आता क्लीन आहे आणि प्रोटेक्टेड आहे असं फिलिंग येतं. आता आपण बघूया की सायकिक प्रोटेक्शन कसं करायचं. म्हणजे सायकिक प्रोटेक्शन कशापासून? सायकिक हल्ल्यापासून, म्हणजे अदृश्य हल्ल्यांपासून. आता हे सायकिक हल्ले वगैरे अदृश्य हल्ले म्हणजे नक्की काय, तर आपण रोज अनेक लोकांना भेटतो. काही लोकांची एनर्जी काही हेवी किंवा निगेटिव्ह असू शकते त्यांच्या मनातल्या निगेटिव्ह विचारांमुळे. सो कळत नकळतपणे कधी कधी आपल्या आजूबाजूच्या लोकांना म्हणजे आपल्याबद्दल वाटणारी जी जेलसी असते, मत्सर किंवा राग, अँगर असतो किंवा क्रिटिसिझम असतो, ते क्रिटिसाइज करत असतात, हे या सगळ्याचा आपल्यावरती परिणाम होतो. त्यामुळे आपला मूड अचानक खराब होतो, खूप थकवा जाणवू शकतो, इरिटेटेड वाटतं, विचारांमध्ये आपला गोंधळ होतो, म्हणजे स्वतःचे विचार स्थिर राहत नाहीत किंवा सतत नकारात्मक असे विचार मनात यायला लागतात. तसं अजून एक प्रकार आहे. याच्याबरोबर कधी कधी काही लोकांशी बोलल्यानंतर किंवा त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवल्यानंतर तुम्हाला प्रचंड थकवा, मरगळ किंवा रिकामपण जाणवू शकतं. त्यांच्याशी 5 मिनिटं बोलल्यानंतर सुद्धा आपल्याला 5 तास काम केल्यासारखा थकवा जाणवायला लागतो. त्यांच्या सानिध्यात असताना आपल्या डोक्यावरती किंवा खांद्यावरती काहीतरी ओझं आहे असं वाटायला लागतं. कशामुळे होतं हे माहिती आहे, तर हे लोक जे असतात ना, ते त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांची मानसिक आणि भावनिक ऊर्जा कळत नकळतपणे किंवा मुद्दाम शोषून घेतात. त्यांना एनर्जी व्हॅम्पायर्स असं म्हणतात. बहुतेक करून हे सायकिक व्हॅम्पायर्स म्हणजेच एनर्जी व्हॅम्पायर्स हे जाणीवपूर्वक ही गोष्ट करत नाहीत, तर त्यांच्या स्वतःच्या ऊर्जेची पातळी ही खूप कमी असते किंवा त्यांच्या मनात खोलवर इन्सिक्युरिटी असते स्वतःबद्दल, स्वतःच्या परिस्थितीबद्दल. त्यामुळे एनर्जीच्या नियमाप्रमाणे आपली एनर्जी लेवल हाय असेल आणि त्यांची आपल्यापेक्षा लो असते, त्याच्यामुळे कळत नकळत ही जी आपल्याकडची जी हाय एनर्जी असते ती त्यांच्याकडे जाते त्यांची एनर्जी वाढवण्यासाठी. सो कॉन्शियसली किंवा अनकॉन्शियसली ही निगेटिव्ह एनर्जी आपल्याला, आपल्या मनाला, आपल्या इमोशन्सना अफेक्ट करते. टॉक्सिक लोक आपली एनर्जी ड्रेन करतात. सो आपल्या मनाला आणि इमोशन्सना सुरक्षित ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे सायकिक प्रोटेक्शन घेणं हे जरुरीचं आहे. सो आता सायकिक प्रोटेक्शन म्हणजेच अशा अनवॉन्टेड एनर्जीपासून स्वतःचा बचाव कसा करायचा, त्यासाठी आपण काय काय करू शकतो. सो सगळ्यात पहिलं म्हणजे अशा लोकांशी कमीत कमी इंटरॅक्शन करा. करावंच लागलं तर बाउंड्रीज ठेवा बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये. किंवा सोपा उपाय म्हणजे निगेटिव्ह कॉर्ड कटिंग, म्हणजे नकारात्मक संबंध तोडणं. म्हणजे हे सगळं काल्पनिकच करायचं आहे. तर एका कात्रीची कल्पना करा, व्हिज्युअलाइज करा. एक गोल्डन कात्री, दैवी कात्री. ज्या व्यक्तीचा किंवा घटनेचा तुम्हाला त्रास होतोय त्या व्यक्तीशी ऊर्जा तुमच्याशी एका तारेनी जोडलेली अशी कल्पना करा आणि मनात एका दैवी सोनेरी कात्रीनी ती तार ऊर्जेची आहे ती आपण कट करतोय असं विचार करा. सो तेव्हा जेव्हा तुम्ही हे नकारात्मक कॉर्ड कट करता तेव्हा मी आता ह्या त्रासातून मुक्त झालेलो आहे हा ठाम विश्वास असणं हे महत्वाचं आहे. म्हणजे तुमचा हेतू शुद्ध असणं हे अतिशय महत्वाचं आहे. किंवा मग अशा व्यक्ती म्हणजेच अशी एनर्जी व्हॅम्पायर्स आपण जर का आयडेंटिफाय करू शकत असलो आणि त्यांच्याशी बोलण्याची वेळच आली आपली, तर त्यांच्याशी बोलताना अशी कल्पना करा की तुमच्या भोवती एक काचेची किंवा एक डिवाइन एनर्जीची भिंत आहे ज्यातून तुमचे शब्द त्यांच्यापर्यंत पोहोचतात, पण त्यांची नकारात्मक ऊर्जा मात्र तुमच्यापर्यंत येत नाहीये. तसंच तुमच्या मनातले सर्व राग किंवा नकारात्मक भावना त्या व्यक्तीबद्दल एका कागदावरती लिहा आणि तो कागद जाळून टाका. ही आपल्या त्या व्यक्तीबद्दलच्या निगेटिव्ह भावना नाहीशा करण्याची एक सिंबॉलिक कृती आहे, पण यानं नक्कीच पॉझिटिव्ह इफेक्ट होतो आपल्या सुप्त मनावर.
त्याचप्रमाणे आपण रोज अफर्मेशन पण म्हणू शकतो की जसं कोणतीही नकारात्मक ऊर्जा माझ्यावरती काहीही परिणाम करत नाही. व्हिज्युअलायझेशन करू शकतो की स्वतःभोवती एक गोल्डन डिवाइन लाईट आहे जो आपल्याला कायम प्रोटेक्ट करतोय. तसंच मेडिटेशन, ग्राउंडिंग, पॉझिटिव्ह थिंकिंग यामुळे तुमची एनर्जी स्ट्रेंथ म्हणजे तुमची इनर स्ट्रेंथ ही नेहमी वाढत राहते. आता मी अजून एक खूपच इफेक्टिव्ह मेथड आहे ती सांगणार आहे. नीट लक्ष द्या, ही माहिती तुम्हाला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. जेव्हा केव्हाही तुम्हाला अचानक लो फील व्हायला लागेल किंवा तुमची एनर्जी एकदम ड्रेन झाली असं फिलिंग येईल, कुठेही असाल तुम्ही, खूप निगेटिव्ह फिलिंग आलं तर काय करायचं याची एक खूप सिम्पल मेथड सांगते. इट्स व्हेरी व्हेरी इफेक्टिव्ह. सगळ्यात पहिले आपले हात गिव्हिंग पोझिशनमध्ये ठेवा. दिस इज गिव्हिंग पोझिशन आणि म्हणा, एनर्जी विच इज नॉट माइन रिटर्न इट टू द सेंडर. जी ऊर्जा माझी नाहीये ती तिच्या मूळ स्त्रोताकडे परत जाऊ दे. करून बघा आणि कसं वाटतंय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपली वास्तू आणि कुटुंबाचं रक्षण, होम अँड फॅमिली प्रोटेक्शन, आपल्या घराचं नकारात्मक ऊर्जेपासून रक्षण करणं हे का महत्त्वाचं आहे हे सगळ्यात आधी पहिलं बघूया. आपल्या सगळ्यांसाठीच घर ही अशी जागा आहे जिथे आपण विश्रांती घेतो. जर घराची ऊर्जा नकारात्मक असेल तर तिथे राहणाऱ्या व्यक्तींना सतत थकवा, चिडचिड किंवा मानसिक तणाव जाणवतो. नकारात्मक ऊर्जा आपल्या झोपेवरती पण परिणाम करते. त्यामुळे दीर्घकाळ जर का नीट झोप आली नाही तर शारीरिक आजार पण उद्भवू शकतात. घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर घरातल्या व्यक्तींमध्ये गैरसमज वाढतात, विनाकारण वादविवाद किंवा भांडणं होतात. एकमेकांबद्दलचा आदर आणि प्रेम कमी होऊन घरामध्ये एक प्रकारचा हेवीनेस किंवा जडपणा निर्माण होतो, जाणवतो. तसंच नकारात्मक ऊर्जा प्रगतीचे आपले मार्ग रोखते. लहान मुलं ऊर्जेच्या बाबतीत खूप संवेदनशील असतात. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असेल तर मुलांची एकाग्रता वाढते, त्यांचा स्वभाव आनंदी राहतो आणि त्यांच्यावरती चांगले संस्कार होतात. म्हणजेच घर हे आपल्यासाठी एका चार्जिंग स्टेशन सारखं असलं पाहिजे. म्हणजे बाहेरच्या जगातल्या संघर्षामधून थकून आपण जेव्हा घरी येतो तेव्हा घरात शिरताच आपल्याला शांत आणि सुरक्षित वाटलं पाहिजे. यासाठी घराचं शुद्धीकरण करणं हे आवश्यक आहे. जसं आपण घराला सुरक्षित ठेवण्यासाठी दरवाजाला कुलूप लावतो तसं घराला ऊर्जात्मक कुलूप म्हणजे एनर्जी लॉक लावणं हे गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आता हे कसं करायचं. तर सगळ्यात आधी आजूबाजूचं सगळं क्लटर रिमूव्ह करा. आजूबाजूला क्लीन असेल ना तर आपल्या मनाला पण एकदम पॉझिटिव्ह आणि हलकं वाटतं आणि ही पॉझिटिव्ह एनर्जी मुव्हिंग राहते घरात सगळीकडे. याशिवाय आपण पॉझिटिव्ह म्युझिक किंवा मंत्र घरामध्ये लावू शकतो. यामुळे पण पॉझिटिव्ह व्हायब्रेशन सगळीकडे घरात पसरतात, एनर्जी पॉझिटिव्ह होते. दररोज अगरबत्ती, धूप, दिवा लावणं हे तर आपण करतोच. पण आता दिवा लावणं म्हणजे ती केवळ कृती, म्हणजे लाईक काड्यापेटीची काडी ओढायची आणि दिवा लावायचा असं नाहीये. तर इंटेन्शनसह ही कृती केली पाहिजे, ते महत्वाचं आहे. म्हणजेच जर दिवा लावताना आपण हा दिवा माझ्या घरातल्या सर्व अंधकार आणि नकारात्मकता दूर करून प्रकाशाचे आणि ज्ञानाचे आगमन करत आहे असा विचार करून दिवा लावला तर अर्थातच त्यानं नक्कीच प्रोटेक्शन मिळेल. आपण शुभम करोती यासाठीच म्हणायचो, पण आता आपण ते करत नाही. भीमसेनी कापूर दररोज जर का सकाळ संध्याकाळ घरात भीमसेनी कापूर जाळला तर वास्तूतला हेवीनेस निघून जातो. आता भीमसेनी कापूर का, तर भारतीय परंपरेमध्ये अग्नी म्हणजे शुद्धीकरण आणि परिवर्तन घडवून आणतो असं आपण मानतो, सगळेच मानतो. आपला हा पारंपरिक विश्वास काय आहे की पूजा, आरती आणि मंदिरामध्ये आपण जेव्हा कापूर जाळतो त्यामुळे वाईट ऊर्जा दूर होते, देवाची कृपा आकर्षित होते आपल्याकडे. म्हणजेच कापूर जाळणं म्हणजेच नकारात्मकता जाळून टाकण्यासारखं आहे आणि पॉझिटिव्ह एनर्जी ॲक्टिवेट करण्यासारखं आहे. आपल्या या सगळ्या समजामुळे कापूर जाळल्यानं सायकोलॉजिकल इफेक्ट काय होतो, तर कापराचा जो सुगंध असतो खूप छान, तो मन शांत करतो, स्ट्रेस कमी करतो, एक प्रकारचा फ्रेशनेस आपल्याला येतो. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपलं एन्व्हायरमेंट क्लीन आणि पॉझिटिव्ह झालेलं आहे. म्हणजेच मेंदूला एक सिग्नल मिळतो की एन्व्हायरमेंट इज सेफ, निगेटिव्हिटी दूर झालेली आहे. आपल्या घराच्या प्रोटेक्शनसाठी आपण अजून काय काय करू शकतो, खूप इंटरेस्टिंग उपाय सांगणारे, नक्की ऐका. घराच्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढलं जर का, तर स्वस्तिक हे प्रोटेक्शनचं सिम्बल आहे. बॅलन्स आणि हार्मोनी दाखवणारं, संतुलन दाखवणारं हे चिन्ह आहे.
स्वस्तिकचा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आध्यात्मिक अर्थ काय आहे, तर स्वस्तिक हे अतिशय शुभचिन्ह आहे असं आपण मानतो. स्वस्तिक म्हणजे सुख समृद्धी, मंगल म्हणजेच गुड फॉर्च्यून आहे असं आपण मानतो. त्यामुळे हे चिन्ह पॉझिटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट करतं असं पण आपण मानतो. त्यामुळे अर्थातच दारावरती हे चिन्ह काढलं तर पॉझिटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट होते. तसंच क्रिस्टल्सचा पण आपण उपयोग करू शकतो. ब्लॅक टर्मलिन किंवा टायगर आय हे जे क्रिस्टल्स आहेत ते मेन एंट्रन्सपाशी आपण जर का ठेवले तर नकारात्मक शक्ती दूर राहतात. घराच्या उंबरठ्यावरती हळदीची रेघ काढू शकतो. रोज सकाळी घराचा मुख्य उंबरठा पुसल्यानंतर धुतल्यानंतर त्यावर हळदीने एक सरळ रेघ ओढा किंवा स्वस्तिक काढा. घरात निगेटिव्हिटी प्रवेश करणार नाही. कशामुळे, तर हळद ही गुरुग्रहाचं प्रतीक आहे आणि नैसर्गिक शुद्धीकरण करणारी आहे. सो हळदीची रेघ एका इलेक्ट्रोमॅग्नेटिक बॅरियर सारखी काम करते. त्यामुळे नकारात्मक विचार घेऊन येणारी व्यक्ती असते ती घरात प्रवेश करण्यापूर्वीच तिची नकारात्मकता ही बाहेरच सोडून येते. तसंही आपल्याकडे दारात आपण जेव्हा रांगोळी काढतो आणि त्याच्यावरती हळद कुंकू टाकतो त्यामागे हेच कारण असेल. पण आता आपण ते सगळं विसरत चाललोय, करत नाही. अजून एक इंटरेस्टिंग उपाय सांगते, रिव्हर्स टेक्निक. म्हणजे काचेचा आरसा वापरून ही टेक्निक करायची आहे. म्हणजे नेमकं काय करायचं, तर घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला म्हणजे बाहेरून आत येताना दिसेल असा एक छोटा गोलाकार आरसा अशा प्रकाराने लावा की येणाऱ्या व्यक्तीला त्यात त्याचं स्वतःचं प्रतिबिंब दिसेल. याला बगुआ किंवा बॅगुआ मिरर संकल्पनेशी जोडलं जातं. सो जेव्हा एखादी व्यक्ती वाईट हेतूनं किंवा मत्सराने तुमच्याकडे पाहते किंवा तुमच्या घरात प्रवेश करत असेल तर तो आरसा ती ऊर्जा परावर्तित रिफ्लेक्ट करून परत त्या व्यक्तीकडेच पाठवून देतो. सो आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा घराचा फिल्टर असतो. ही सर्व शुभचिन्ह वापरून आपण बाहेर येणाऱ्या व्यक्तीच्या नजरेतली नकारात्मकता किंवा त्याच्या ऑरातली दरवाजावरतीच थोपून धरू शकतो. थोडक्यात काय, हे सगळे उपाय तुमच्या घराभोवती एक संरक्षण कवच म्हणजे एनर्जी शिल्ड तयार करतात. त्यामुळे बाहेरची नकारात्मकता घरात प्रवेश करू शकत नाही. आर्कएंजल मायकलला सुद्धा आपण आपलं घर प्रोटेक्ट करायला सांगू शकतो. अर्थात हे सगळे उपाय करताना तुमचं इंटेन्शन म्हणजे हेतू महत्वाचा आहे. मी सुरक्षित आहे, माझं घर सुरक्षित आहे हा ठाम विश्वास या उपायांची शक्ती दुप्पट करतो. तसंच घरामध्ये आठवड्यातून एकदा सुकलेल्या कडुलिंबाच्या पानांचा धूर करा. कडुलिंब हा नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल तर आहेच आहे, पण आध्यात्मिक दृष्ट्या तो वातावरणातली परजीवी ऊर्जा म्हणजे पॅरासिटिक एनर्जीज नष्ट करतो. ज्या घरात सतत आजारपण असतं ना तिथे हा उपाय खूपच लागू पडतो. तसं शक्य असेल तर घरामध्ये छोटं पाण्याचं कारंज म्हणजे वॉटर फाउंटन ठेवा. आता त्यानं काय होतं, तर त्यातून येणाऱ्या आवाजाच्या लहरी म्हणजे साऊंड वेव्ह ज्या असतात त्या नकारात्मक ऊर्जेच्या साठलेल्या गाठी फोडतात. प्रवाही पाणी ऊर्जेला स्थिर राहून देत नाही, त्यामुळे घराची ऊर्जा ताजी होते आणि फ्लोईंग राहते. हा उपाय पुढचा तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, मीठ आणि पाणी म्हणजे घराचा पोछा करताना पाण्यात थोडं मीठ टाकायचं. त्यामुळे घरातल्या नकारात्मक लहरी नष्ट होतात असं आपण मानतो. हा उपाय आय एम शुअर तुम्हाला माहिती असेल, पण हे का करायचं हे तुम्हाला माहिती आहे का, तर मिठामध्ये नैसर्गिकरित्या ॲब्झॉर्प्शन आणि शुद्धीकरण म्हणजे शोषण आणि शुद्धीकरण क्लिन्झिंगचे गुण असतात. त्यामुळे मग असा विश्वास आहे की मीठ ही निगेटिव्ह एनर्जी किंवा घरातला हेवीनेस असेल तर तो ॲब्झॉर्ब करतं. सायकोलॉजिकल इफेक्ट त्याच्याने काय होतं, जर सॉल्ट वॉटर मॉप केल्यानंतर हलकं आणि पॉझिटिव्ह वाटायला लागतं, स्ट्रेस कमी होतो, मेंदूला सिग्नल मिळतो की एन्व्हायरमेंट सेफ आहे, क्लीन आहे, निगेटिव्हिटी दूर झालेली आहे. तुमच्या ऑफिस किंवा शॉपमध्ये पण मी तुम्हाला हे जे काही घरासाठी उपाय सांगितलेले आहेत त्यातले जे शक्य असतील ते तुम्ही वापरू शकता. त्याचप्रमाणे तुमची दुकानाची किंवा ऑफिसची तिजोरी किंवा कॅश बॉक्स असेल त्याची पॉझिटिव्ह एनर्जी वाढवण्यासाठी काय करू शकता, तर तुमच्या कॅश बॉक्समध्ये एक छोटा आरसा अशा प्रकाराने लावा की जो उघडल्यानंतर म्हणजे कॅश बॉक्स उघडल्यानंतर त्या आरशात पैसे दिसतील. तसंच तिथे लाल कलरचा कपडा अंथरा. यानं काय होईल की आरसा हे संपत्तीचं प्रतिबिंब आपल्याला दाखवतो आणि ती दुप्पट होण्याचा संकेत आपल्या सुप्त मनाला देतो. लाल रंग ऊर्जेचा आणि ऊर्जेला आकर्षित करण्याचा रंग आहे. त्यामुळे अर्थातच पॉझिटिव्ह इफेक्ट होऊन तुमचा बिझनेस वाढू शकतो. तसंच सकारात्मक संगीताचा वापर म्हणजे साऊंड थेरपी करून आपण आपल्या कामाच्या ठिकाणी निगेटिव्हिटी दूर करू शकतो. कसं, तर सकाळी दुकान किंवा ऑफिस उघडल्यानंतर 15-20 मिनिटं मंद आवाजामध्ये मंत्र किंवा बासरीचं संगीत लावा. या ध्वनी लहरी म्हणजे साऊंड वेव्स
सगळ्या कोपऱ्यामध्ये साठलेली जी स्टॅग्नंट एनर्जी असते ना ती बाहेर काढतात आणि कामाच्या ठिकाणी उत्साही वातावरण निर्माण होतं, अर्थातच पॉझिटिव्हिटी क्रिएट होते. आता खूपच इंटरेस्टिंग विषयाबद्दल बोलणार आहे, ब्लॅक मॅजिक, त्याची लक्षणं आणि उपाय. आता ब्लॅक मॅजिक म्हणजे काय एक्झॅक्टली ते बघू. सो ब्लॅक मॅजिक म्हणजे एखाद्या व्यक्तीला नुकसान पोहोचवण्यासाठी, घाबरवण्यासाठी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बिलीफ बेस्ड रिच्युअल्स किंवा मंत्र किंवा टोटके असं काहीतरी. डिटेल माहितीसाठी माझा या चॅनलवरचा व्हिडिओ बघा ब्लॅक मॅजिक बद्दलचा. त्यात मी ब्लॅक मॅजिकचा आध्यात्मिक, मानसिक आणि सायंटिफिक दृष्टिकोनातून पूर्ण विश्लेषण केलेलं आहे. सो हा ब्लॅक मॅजिकचा प्रभाव नक्की कुणाला जास्त जाणवतो. सो जे लोक इमोशनली सेन्सिटिव्ह असतात, स्ट्रेस, ट्रॉमा यामध्ये असतात, ज्यांच्या आयुष्यामध्ये मोठा बदल होत असतो जसं की लग्न, घटस्फोट, आजार किंवा जॉब लॉस वगैरे, कारण हे सगळे लोक त्या अवस्थेमध्ये इमोशनली आणि मेंटली नाजूक अवस्थेत असतात. निगेटिव्हिटी ला लगेच बळी पडू शकतात. डिटेलमध्ये माहिती हवी असेल याची तर माझा ब्लॅक मॅजिकवरचा व्हिडिओ बघा, तुम्हाला पूर्ण याच्याबद्दल क्लॅरिटी मिळेल. सो एखाद्याला ब्लॅक मॅजिक झालंय हे कसं ओळखायचं, तर विनाकारण ती व्यक्ती आजारी पडत असेल, सतत भीती वाटत असेल किंवा घरात विचित्र वास येत असेल सतत, किंवा सतत निगेटिव्ह थॉट्स येत असतील, अनएक्सप्लेन्ड फिअर असेल, घरात जडपणा म्हणजे हेवी एनर्जी फील होत असेल, तर ही काही प्राथमिक लक्षणं आहेत ब्लॅक मॅजिक झालेलं असू शकतं. सो लक्षात ठेवा, यामध्ये फिअर म्हणजे भीती हे सगळ्यात मोठं कारण आहे. सो याच्यावरती आता ब्लॅक मॅजिकवरती उपाय काय, तर स्वतःची एनर्जी स्ट्रॉंग ठेवणं हा सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे. लक्षात ठेवा, जेव्हा मन शांत असतं, श्रद्धा आपली स्वच्छ असते, पॉझिटिव्ह असते, विचार सकारात्मक असतात, तेव्हा कोणतीही निगेटिव्ह एनर्जी, नकारात्मक शक्ती आपल्याला स्पर्शही करू शकत नाही, आपलं काहीही वाकडं करू शकत नाही. याशिवाय आपण ब्लॅक मॅजिकवरती काय उपाय करू शकतो, तर महामृत्युंजय मंत्राचा जप करणं किंवा हनुमान चालीसा किंवा एखादी प्रोटेक्शन प्रेयर. आता ही सगळी स्तोत्र किंवा मंत्र हे अत्यंत शक्तिशाली सुरक्षा कवच देतात आपल्याला असं मानलं जातं. का, याच्या मागे कारण काय आहे, तर जप, प्रार्थना, ध्यान हे सगळं आपल्या मनाला स्थिर ठेवण्याची ही साधनं आहेत. त्यामुळे मन आपलं शांत होतं, आत्मविश्वास वाढतो, सबकॉन्शियस माइंडला आपल्या सेफ्टीचा सिग्नल मिळतो, त्यामुळे अर्थातच भीती कमी होते. अर्थात भीती कमी झाली, आपण मनाला स्ट्रॉंग कॉन्फिडंट असलो की काळी निळी कुठलीही जादू आपल्यावरती निगेटिव्हली एफेक्ट करूच शकत नाही. सो ब्लॅक मॅजिकपासून स्वतःला वाचवण्यासाठी आपण अजून काय उपाय करू शकतो. सो रात्री झोपताना उशीखाली तुरटीचा एक लहान खडा ठेवा. तुरटीमध्ये मी मगाशी सांगितलं तसं की ऊर्जा शोषून घेण्याची म्हणजे ॲब्झॉर्प्शनची एक जबरदस्त क्षमता असते. त्यामुळे तुमच्या मनामध्ये येणारे जर का वाईट विचार असतील किंवा घरात साठलेली कुठली निगेटिव्ह व्हायब्रेशन्स असतील तर तुरटी ते शोषून घेतं. थोड्या दिवसांनी ती तुरटी डिस्कार्ड करा. आता आपल्या सगळ्यांसाठी अजून एक महत्त्वाचा विषय, जर आपल्या नात्यामध्ये कटुता आली असेल तर आपल्या रिलेशनशिप प्रोटेक्शनसाठी आपण काय करू शकतो. तर सगळ्यात पहिलं म्हणजे क्रिस्टलचा विचार केला तर पिंक क्वार्ट्स म्हणजे रोज क्वार्ट्स नात्यामध्ये प्रेम आणि सुरक्षितता टिकवण्यासाठी या क्रिस्टलचा वापर केला जातो. कसं ते माझ्या क्रिस्टलच्या व्हिडिओमध्ये बघा. तसंच बेडरूममध्ये गुलाबाची फुलं ठेवल्यामुळे पण नवरा बायको संबंधांमध्ये गोडवा व्हायला नक्कीच मदत होते. का, तर गुलाब हे हाय व्हायब्रेशनचं फूल आहे, हाय व्हायब्रेशन असणारं फूल आहे. ते वातावरणातली मत्सराजी किंवा रागाची एनर्जी स्वतःकडे खेचून घेतं, ॲब्झॉर्ब करतं. आणि गुलाबाचा सुगंध हा आपल्या हार्ट चक्राला सक्रिय करतो. त्यामुळे नात्यामध्ये अर्थातच प्रेम आणि समजूतदारपणा नक्कीच वाढतो. तसंच आपण मोरपिसाचा पण वापर करू शकतो. घरातल्या सगळ्यांचंच रिलेशन छान राहण्यासाठी घराच्या हॉलमध्ये किंवा बेडरूममध्ये मोरपिसा ठेवू शकतो. मोरपिसावरचा डोळा हा प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण आणि जागृती दर्शवतो. यामुळे असं मानलं जातं की मोरपीस हे बाहेरच्या लोकांच्या वाईट नजरेपासून, इव्हिल आयपासून आपल्या नात्याचा बचाव करतं. घरातल्या वास्तुदोषामुळे भांडणं जर का होत असतील तर ते थांबवण्यासाठी हा उपाय नक्की मदत करेल. नातेसंबंधांमधला तणाव अनेकदा घरच्या वातावरणामध्ये साठून राहतो किंवा घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असेल तर त्यामुळे राहणाऱ्या लोकांच्या संबंधांवरती त्याचा निगेटिव्ह इफेक्ट होतो.
यासाठी घराची ऊर्जा ही नेहमी शुद्ध ठेवणं, पॉझिटिव्ह ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. यासाठी काय करायचं हे मी आधी सांगितलेलंच आहे. याशिवाय होओपनोपनो सारखी प्रेयर पण तुम्ही म्हणू शकता. अतिशय पॉझिटिव्ह चेंजेस ही प्रेयर घडवून आणते. या सगळ्यामध्ये लक्षात ठेवा की तुमची स्वतःची एनर्जी पण आनंदी आणि पॉझिटिव्ह असली, मनात क्षमाशील वृत्ती असली की आपले सगळेच नातेसंबंध हे नेहमीच चांगलेच राहतात. तसंच कुठल्याही नातेसंबंधांमध्ये सर्वात मोठं संरक्षण म्हणजे मौन आणि हास्य. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या चुकीच्या शब्दांना शांत राहून फक्त स्मित हास्याने उत्तर देताना, तेव्हा तुम्ही त्यांची सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून न घेता ती परत त्यांच्याकडेच पाठवता आणि स्वतःला निगेटिव्हिटीपासून दूर ठेवू शकता आणि नात्यामध्ये कडूपणा पण त्यामुळे येत नाही. आतापर्यंत मी हे जे सगळे वेगवेगळे उपाय सांगितले त्यावरून एक गोष्ट तुमच्या नक्कीच लक्षात आली असेल, ती म्हणजे जेव्हा तुमची एनर्जी स्ट्रॉंग असते तेव्हा कोणतीही निगेटिव्ह शक्ती, निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला स्पर्शही करू शकत नाही. तुमची श्रद्धा आणि मानसिक शक्ती हेच तुमचे सर्वात मोठे संरक्षक आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमचं इंटेन्शन. इंटेन्शन म्हणजे संकल्प, म्हणजे नक्की काय. तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही एखादी गोष्ट का करत आहात त्यामागचा तुमचा मूळ विचार काय आहे ते म्हणजे इंटेन्शन. जेव्हा आपण ऊर्जा संरक्षणाचे म्हणजे एनर्जी प्रोटेक्शनचे उपाय करतो तेव्हा केवळ ही कृती काय करतो, उपाय ते महत्त्वाचे नसतात, तर त्या कृतीमागे आपल्या मनाची शक्ती किती आहे हे महत्त्वाचं आहे. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर एनर्जी फ्लोज वेअर अटेन्शन गोज. तुमचं लक्ष जिथं जातं तिथंच तुमची ऊर्जा वाहते आणि म्हणूनच इंटेन्शनचं महत्त्व आहे. आपलं इंटेन्शन हे या ऊर्जेचं इंधन आहे, फ्युएल आहे. समजा तुम्ही मिठाच्या पाण्याने स्नान करत आहात, पण जर का तुम्ही ते एक शारीरिक क्रिया म्हणून केलं तर त्याचे परिणाम मर्यादित होतील. पण जर का तुम्ही असा विचार केला म्हणजे असं इंटेन्शन ठेवलं की हे मीठ माझ्या शरीरावरची सगळी नकारात्मकता शोषून घेतंय, तर तुमच्या विचारांमुळे त्या मिठाची कार्यक्षमता ही 1000 पटींनी वाढेल. म्हणूनच आध्यात्मिक जगामध्ये संकल्पाला खूप महत्त्व आहे. जेव्हा तुम्ही स्वतःभोवती व्हाईट लाईटची कल्पना करता तेव्हा तुमचा हेतू त्या कल्पनेला एका अभेद्य भिंतीमध्ये रूपांतरित करतो. शेवटी मी एवढंच म्हणेन की उपाय हे औषधासारखे आहेत, पण तुमचं इंटेन्शन ही त्या औषधाला काम करण्याची शक्ती देणारी एक प्राणशक्ती आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर आणि तुमच्या हेतूवरती विश्वास ठेवत नाही तोपर्यंत जगातली कुठलीही शक्ती तुमचं रक्षण करू शकत नाही. तुम्हाला माझे हे विचार आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीशी पण शेअर करा, जेणेकरून सगळ्यांनाच या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या उपायांचा फायदा होईल. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक पण नक्की करा. थँक्यू.